मालेगाव शहर झपाट्यानं वाढतंय. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. महापालिका प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्ते बांधणीसाठी खर्च करतं, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नवीन केलेले रस्तेही 3 ते 4 महिन्यात खड्डेमय होत आहेत. मुलुंड रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म शेजारीच रुळांमधून काढलेलं पीवे मटेरियल गेली 2 वर्ष उचलण्यात आले नाही. त्यामुळे रुळाच्या शेजारीच मटेरियलचा ढीग साचलाय. पावसात पुन्हा हे मटेरियल रुळांवर येण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर लवकरच हे मटेरियल उचललं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कन्नमवार नगर इथे गेल्या 18 वर्षांपासून तरण तलावासाठी राखीव असलेला भूखंड सध्या कचरा डेब्रिज टाकण्याचा अड्डा बनलाय. या तलावाचं 2दा भूमिपूजन करण्यात आलं, मात्र जलतरण तलाव काही केला झालाच नाही. उलट त्या भूखंडाची अवस्था आणखीनच खराब झाली. या प्रकरणी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पनवेल महानगरपालिकेचा भाग असलेला कळंबोलीतला प्रभाग क्रमांक 7 हा सर्वात मोठा प्रभाग आहे. मात्र या प्रभागात उद्यानाची सोय नाही. सिडकोनं या भागात उद्यानाचं भूखंड मोकळे ठेवले असून ते विकसित केले नाही. तर 2 उद्यानांची देखभाल न केल्यानं ती भकास झाली आहे. रात्रीच्या वेळी दारूचे अड्डे बनत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.